मिरची म्हटलं की धावपळ सुरू होते. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आज शेतात आलो तर मिरची लागवडीची जोरदार तयारी सुरू होती. त्यामध्ये पाईप जोडणे, कॉक बसवणे, नळ्या टाकणे आणि झाडांच्या लागवडीची सर्व तयारी चालू होती. शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे कष्ट, मेहनत आणि नव्या आशेची सुरुवात. मिरची लागवड म्हणजे फक्त लागवड नाही तर धावपळीची खरी सुरुवात. दादा आणि नाना पाईप जोडण्याचं काम करत होते, तर दुसऱ्या बाजूला मी पाईप म्हणजे छडी दाबण्याचं काम करत होतो. शेतातील प्रत्येक काम वेळेवर करणे खूप महत्वाचं असतं. हे बघा मित्रांनो, मी लावलेली ऊस आता असा छान वाढला आहे बरं का. आता शेवटचं पाईप जोडण्याचं काम बाकी होतं. हे पाणी डायरेक्ट इकडच्या बाजूला विहिरीतून काढलं जातं आणि ही आमची भेंडी. पण आता आम्हाला ती काढून टाकावी लागली, कारण मिरची लागवड केली तर पाणी पुरणार नाही. शेतीमध्ये कधी कधी एका पिकासाठी दुसऱ्या पिकाचा त्याग करावा लागतो. शेवटच्या काही छडीला होल पाडायचं राहिलेलं होतं, तर दादा ते होल पाडण्याचं काम करत होते. संध्याकाळचं वातावरण खूपच छान झालं होतं आणि दुसऱ्या बाजूला शेतीचं कामही सुरू होतं. शेतात काम करताना थकवा येतो, पण निसर्गाचं सुंदर वातावरण पाहिलं की सगळा थकवा कुठच्या कुठे निघून जातो कळतच नाही. तेवढ्यात बकऱ्या पळायला लागल्या, म्हणून मी त्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या जवळ गेलो. शेतात कामासोबत जनावरांची काळजी तितकीच महत्वाची असते. नंतर घरी आलो तर शिवचा अभ्यास सुरू होता. शिवनं आज खूप छान अभ्यास केला होता राव. पहिलीच्या पोरालाही लाजवेल एवढं भारी अक्षर आमच्या शिवचं आहे बरं का. हे पाहून मनालाही खूप आनंद झाला.